शुभ श्रावणी पुढील भागामध्ये आता श्रावणीच्या आईच्या सत्याने घातला मोठा गोंधळ आणि त्यात नंदाक्काचा मुलगा आला आणि विशंभरने त्याचा चांगलाच माज उतरवला. तर घडतं असं, विशंभर श्रावणीला बोलतो, तिला खूप वाईट वाटतं. ती आता रूममध्ये पळत येते आणि खूप रडायला लागते आणि म्हणते, ही आईच्या बांगड्या आहेत ज्या बाबांनी तिला हौशेने दिल्या होत्या. मग असं का झालं की बाबा आता आईच्या बांगड्याही बघायला तयार नाही. आता तिला आठवतं विशंभरचं बोलणं, जेव्हा नंदाक्का बोलते, जाऊ दे विशंभर, तुझी पण मुलगी तुझ्यासारखीच हट्टी आहे. त्या विशंभर चिडून म्हणतो, ती माझी कुणीच नाही आहे. ही माझ्या रूममध्ये आलीच कशी? ही मला मारायला आली का? पाणी मागितलं तरी शापीत बांगड्या घालून कायमची मला संपवायला आली इथे. मोठ्या हौशेने केल्या होत्या बांगड्या हिच्या आईसाठी. काय मिळालं मला? विश्वासघात. गेली मला सोडून आणि जाताना हा त्रास माझ्या नशिबी मारून गेली. हिच्या आईने माझ्या मनावर केलेल्या जखमा अजून पण ताज्या आहेत आणि ह्याली बांगड्या घालून त्या जखमावर मीठ चोळायला. आता श्रावणी विचार करते, आईने विश्वासघात केला? यांच्या दोघांमध्ये असं नक्की काय घडलं? मला आई तर नाही माहिती, पण मी माझ्या बाबांचं मन नक्की जिंकेल. आता सकाळी श्रावणी पूजेला चाललेली असते. अपर्णा म्हणते, पूजेला निघालीस? श्रावणी म्हणते, हो काकू. ती देव तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. श्रावणी म्हणते, माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल. बाबा मला त्यांची मुलगी नक्की मानतील. अपर्णा म्हणते, तुझ्या मनासारखंच होऊ दे आणि तुझ्या आयुष्यात एखादा छानसा राजकुमार सुद्धा येऊ दे. तेवढ्यात एक गाडी येऊन थांबते. काकू राजकुमार म्हटली आणि गाडी येऊन थांबली म्हणून दोघी पण आश्चर्याने बघत असतात. आता त्यामधून एक जण उतरतो. अपर्णा म्हणते, मॅडी म्हणतो, कशी आहेस मामी? ती म्हणते, मी मजेत. तो आता ज्या कामाच्या हेतूने आलेला असतो त्यामुळे आज जातो आणि म्हणतो, मामा तू कसा आहेस? कशी तुझी तब्येत? पण त्याला बघून विशंभर खास काय खुश नसतो. मॅडी म्हणतो, मामा मी आता आलो ना, तू फक्त आराम करायचा आणि या सगळ्या गोष्टीसाठी आता शुभीची काही गरज नाही. आता मी आलो ना, तू आराम करायचा आणि सगळा कारभार मी बघेल. विशंभर म्हणतो, तू नाही करू शकत. आता मात्र नंदाक्काच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. विशंभर म्हणतो, राजकारण आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी तुझ्या विचारांच्या बाहेर आहे मॅडी. आता मात्र त्याला खूप राग येतो आणि तो रागाने शुभूकडे बघायला लागतो. पण मॅडीला मात्र श्रावणी खूप आवडलेली असते. तो आता तिच्या रूमकडे जायला लागतो. आता श्रावणी बघते की मॅडी येतोय. ती आता पळत जाते आणि दार लावायला लागते. पण तेवढ्यात तो दार ढकलत म्हणतो, थांब श्रावणी. तो तिच्याकडे असं काही नजरेने बघत असतो. तो पुढे जातो. श्रावणी घाबरून मागे व्हायला लागते आणि तेवढ्यात तिचा हात विशंभरच्या फोटोला लागतो. फोटो खाली पडतो आणि काचा होतात. ते बघून मॅडी मागे होतो. बाबांचा फोटो फुटला म्हणून श्रावणीला एवढा राग येतो की ती विशंभरच्या एक कानाखाली द्यायला लागते. पण तेवढ्यात नंदाक्का येते आणि तिचा हात पकडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली? हा माझा मुलगा आहे, माझा मुलगा अलकनंदाचा. माझ्या मनात आलं ना, तुला 2 मिनिटात मी बाहेर फेकू शकेल. श्रावणी म्हणते, आत्या पण तो बाबांचा फोटो. पण नंदाक्का तिचं काही ऐकून घेत नाही. तेवढे शिवू येतो आणि म्हणतो, मॅडम चला तुम्हाला कॉलेजला सोडतो. आता दोघंही शुभूकडे रागाने बघतात आणि निघून जातात. पण गाडीत मात्र ती खूप शांत असते. शुभू तिच्याकडे बघतो, ते एकदम शांत. तो ते इकडे तिकडे सापडतंय का बघतोय. श्रावणी म्हणते, काय? तो तुमची स्माईल सकाळपासून मिसिंग आहे हो. श्रावणी म्हणते, तुला नाही कळणार माझं टेन्शन. तिला आता आठवतं ती मॅडीला बघते आणि पळायला लागते. पण मॅडी तिची ओढणी ओढतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय ते तरी बघून जा. आता तो दाखवतो तर ती नाईटी असते. ते बघून श्रावणी दचकते आणि बाबांचा फोटो पडतो. ती म्हणते, शुभू बाबांचा फोटो पडला आणि अपशकुन झाला. शुभू म्हणतो, द्या मी फ्रेम दुरुस्त करून आणतो. तो आता जातो. पण तेवढ्या श्रावणीचं लक्ष जातं. एक जण कलर देत असतो. श्रावणी जाते आणि म्हणते, हे माझ्या बाबांचं पोस्टर आहे आणि तू खराब करतोय. मारत म्हणते, तुला अख्ख्या ड्रममध्ये बुडून काढील. आता शुभू येतो आणि तिला पकडतो आणि म्हणतो, चला चला मॅडम. तो आता गाडीकडे घेऊन येतो. ती म्हणते, आता हात सोड ना माझा तू. तो अहो मी सोडतोय पण सुटा ना. ती म्हणते, अरे माझ्या हाताला गम लागला होता आणि आता तुझ्या पण. शुभू तू नेहमी चूक करतोस. आता मात्र दोघांचे हात सुटत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.